प्रॅक्टिकल पाहतोय त्याचं नाव आहे कंट्रोल पॅनल मध्ये आवश्यक मेजरिंग उपकरणे बसविणे व ओळखणे. यापूर्वी आपण जे मागे प्रॅक्टिकल बघितलं कंट्रोल पॅनलचे लेआउट डायग्रामनुसार मांडणी करणे, वायरिंग करणे, त्याच्यानंतर चेकिंग करणे, हे आपण याच्यापूर्वी बघितले याच्यामध्ये. आता हे आजचं प्रॅक्टिकल जे आहे आपलं आवश्यक मेजरिंग उपकरणे बसवले. म्हणजे आपण जेव्हा कंट्रोल पॅनल बनवतो कंट्रोल पॅनल मध्ये आपण अगोदर लेआउट नुसार त्याच्यामध्ये मार्किंग करतो. आता हा कंट्रोल पॅनल आहे, याच्यावरती आतमध्ये हे उपकरण बसवलेले आहे आणि बाहेरून पण हे उपकरण बसवले. आता आतमध्ये आपण जे उपकरण बसवतो याच्यामध्ये जे काही डिव्हाइसेस असतील तो तुम्हाला लेआउट डायग्रामनुसार आपण त्याची मांडणी करायची असते. तर लेआउट नुसार त्याची मार्किंग, कटिंग, ड्रिलिंग हे सगळं याच्यामध्ये स्किल आलेले आहे. या सगळ्या स्किलचा याच्यामध्ये समावेश होत आहे. आयडेंटिफिकेशन याच्यामध्ये महत्वाचं आहे. आपण जे काही उपकरण लावतो याच्यामध्ये त्याची आपल्याला ओळख अगोदर व्हायला पाहिजे. आता उदाहरणार्थ हे आपलं प्रॅक्टिकल आहे मेजरिंग उपकरणे आणि सेन्सर. तर मेजरिंग उपकरण म्हणजे काय? उदाहरणार्थ तुमचं ॲमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, आरपीएम मीटर आहे, टेम्परेचर मीटर आहे, फ्रिक्वेन्सी मीटर आहे. हे काय तुमचे मेजरिंग उपकरण आहे. म्हणजे मेजर करताय इलेक्ट्रिकल जे पॅरामीटर आहे तुमचे करंट, व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी, पॉवर, हे आपल्याला आवश्यकतेनुसार जे आपल्याला तिथं ड्रॉईंगनुसार जे काही मेजरिंग उपकरण सांगितलं असेल ते आपल्याला तिथं बसवायचे आहे. ते मेजरिंग उपकरण आपण त्याची ओळख करून घ्यायची. ते कुठल्या प्रकारचं आहे आपण त्याची ओळख मागच्या संबंध केलेलंच आहे. ते AC प्रकारचं आहे का DC प्रकारचं आहे त्याच्यावर जे सिम्बॉल असतात प्रत्येक मीटरवरती त्यानुसार आपण त्याची ओळख करून घेतो. ॲमीटर आहे का, व्होल्टमीटर आहे, फ्रिक्वेन्सी मीटर आहे. प्रत्येक मीटरला त्याच्यावरती जो डायल असतो त्या डायलवरती त्याच्या प्रत्येक मीटरचं त्याचे ओळख केलेली असते. त्यामध्ये काय होता आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख करून. तर हे जे मीटर असतात हे आपल्याला त्या कंट्रोल पॅनलच्या फ्रंट साईड जे असते त्याला आपण डोअर म्हणतो. या डोअरवरती बसवायचे असतात ते. उदाहरणार्थ इथे हा कंट्रोल पॅनल आहे, याच्यामध्ये व्होल्टमीटर लावलेला आहे, ॲमीटर लावलेला आहे, नॉब लावलेला आहे, हे कनेक्टर लावलेले आहेत. असं समजा आता हा कंट्रोल पॅनलचा लेआउट डायग्राम काढला आहे. त्याच्यामध्ये जे आपण दाखवलंय तुम्हाला हे RYA म्हणजे काय इंडिकेटर, इंडिकेटर. जेव्हा आपण कंट्रोल पॅनलला सप्लाय देतो 3 फेज सप्लाय, तो सप्लाय ऑन झाल्यावरती तुमचे हे इंडिकेटर तुम्हाला दाखवतात की सप्लाय त्याच्यामध्ये पोचलेला आहे. त्याचप्रमाणे हे V म्हणजे व्होल्टमीटर, हे ॲमीटर, MCB, हे रिले, हे कॉन्टॅक्टर याची मांडणी त्याच्या आतमध्ये केलेली असते. तर लेआउटनुसार आपण याच्यामध्ये मांडणी केली. नंतर वायरिंग डायग्राम आपल्याला दिलेला असतो. वायरिंग डायग्रामनुसार आपण त्याची वायरिंग केलेली असते. त्याच्यामध्ये प्रॉपर ते चॅनल थ्रू टाकलेले असते. त्याच्यात PVC चॅनल तुम्हाला दाखवलं मागच्या प्रॅक्टिकलला PVC चॅनल असतात त्याच्यामध्ये. त्याच्या मध्ये ती वायरिंग तिथे फिरवलेली असते. आणि त्या वायरिंगला आपण हे रूल्स नंबर दिलेले असतात ओळख करण्यासाठी. नंतर आता आपण वायरिंग नंतर पुढचे स्टेप आलेले आपल्याला. आता वायरिंग मध्ये पण 2 प्रकार असतात, कंट्रोल वायरिंग, पॉवर वायरिंग. कंट्रोल वायरिंग जी आपण करतो कंट्रोल पॅनल मधली ती 0.5 mm ची साईजची वापरलेली असते आणि एका रंगाची असते. पॉवर वायरिंग साठी जे असतात आपण 3 फेजसाठी 3 वेगवेगळ्या रंगाची वायर वापरलेली असते. त्याची जी साईज असते पॉवर वायरिंगची ती आपल्या लोडनुसार आपण ती निवडलेली असते. तर हे वायरिंग नंतर मग आपण आता हे आपला इथे मेजरिंग उपकरण लावायचे आहे. पुन्हा आता इथं या पॅनलवरती ॲमीटर बसवायचं आहे, व्होल्टमीटर बसवायचं आहे, आणखी काय काय तुमचे कनेक्टर बसवायचे असतील. तर यांचे जे माप असतात व्होल्टमीटर आणि ॲमीटर किंवा तुमच्या तिथे काही उपकरण असेल त्या उपकरणाचं मापनुसार तिथं या हा जो त्यांचा डोअर असतो फ्रंट पॅनल असतो त्याच्यावरती मार्किंग करून त्याला व्यवस्थित कटिंग करून त्या साईजने त्याला कट करत असतो. त्यासाठी आपण मार्किंग करायची असते. नंतर मार्किंग नंतर मध्ये कटिंग करायसाठी आपण त्याला काय वापरतो मग ड्रिल मशीन. म्हणजे आपल्याला त्या ॲमीटरच्या मापाची आपल्याला स्क्वेअर कट मारायचे आहे. आपण ते मार्किंग नंतर तिथं मग ते ड्रिल मशीनच्या साहाय्याने आपण त्याला तेवढा ड्रिल करून तो तेवढा आतला पत्रा काढून घेऊ शकतो. परत पत्रा काढल्यानंतर तिथे काय होतात मध्ये तिथं बुर असतात ते आपण ते काय चारी बाजून ते आपलं कसं व्हायला पाहिजे उघड व्हायला पाहिजे जेणेकरून ते बर आपल्याला
हाताला किंवा मीटरला ते मीटरच्या बोर्डला लागणार नाही, असणार नाही. म्हणून ते बस फाईल असेल, मी फाईल बघितली असेल ना, फाईल्स असतात, त्या राऊंड फाईल असतात, फ्लॅट फाईल असतात, बास्केट फाईल, यांच्या साह्याने ते सगळे बर्फ काढून ते सगळं चारही बाजू ते गुडगुडीत करून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये आपण ते ॲम्बिटर असतील, व्होल्टमीटर ॲम्बिटर तिथे बसवायचं असतं. याला म्हणतात तुमचं कटिंग झालं, ड्रिलिंग झालं, हे ऑपरेशन आपण याच्यामध्ये करतो. म्हणजे याचे स्किल आहेत, कटिंग, ड्रिलिंग, या स्किलचा याच्यामध्ये समावेश व्हायचा. आता हे तुमचे उपकरण झाले, परत आणखी तुमच्या याच्यामध्ये काय आता आणखी याच्यामध्ये समजा आपलं काहीतरी RPM साठी आपल्याला फिरदा घ्यायचा आहे, RPM मीटर घ्यायचं आहे, किंवा आता इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रोसेसमध्ये अनेक पॅरामीटर मोठे जातात कंट्रोल प्रोसेसच्या. जर आता टेम्परेचर किती आहे, त्याचा स्पीड किती आहे, परत त्याच्यामध्ये लेवल किती आहे, असे पॅरामीटर जर आपलं तिथं पॅनमध्ये पाहायचे असतील तर ते पॅरामीटरसाठी विशिष्ट प्रकारचे तिथं ट्रान्झिस्टर वापरले असतात. हे तुमच्या समजा टेम्परेचरसाठी तुम्हाला जर पाहिजे असेल की या अमुक ठिकाणी टेम्परेचर किती आहे, त्यासाठी त्याचे ट्रान्झिस्टर असतात. आपण ते ट्रान्झिस्टर तिथे लावतो, ट्रान्झिस्टरचं सिग्नल आपल्याला तिथं कंट्रोल पॅनमध्ये मिळतो आणि मग तो आपला कंट्रोलचा सिग्नलचा आपल्या आपण जो काय तिथं टेम्परेचर मीटर लावलं असतं मीटर, ते आपण दाखवतो की त्या टेम्परेचर किती आहे असं. म्हणजे आपल्याला जे त्या पॅरामीटर मोजायचे असतील, टेम्परेचर लेव्हल मीटर लेवलसाठी किंवा RPMसाठी, तर यासाठी विशिष्ट ट्रान्झिस्टर असतात, त्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ समजा मला टेम्परेचर मोजायचं आहे, त्यासाठी टेम्परेचर सेन्सर असतात मार्केटमध्ये. त्याला म्हणतो RTD, इन्स्टंट टेम्परेचर डिव्हाइस, असे टेम्परेचर सेन्सर तिथे बसवले असतात आणि त्याचे सिग्नल मग आपण त्या वायरिंगद्वारे ते कंट्रोल पॅनलमध्ये आणलेलं असतं. त्या कंट्रोल पॅनलमध्ये मग ते आपल्या डिस्प्लेवर दिसतं, ते टेम्परेचर म्हणा किंवा स्पीड म्हणा किंवा लेवल म्हणा, त्यांना म्हणतात सेन्सर्स. तर असं हे सगळे कंट्रोल पॅनलसाठी तुमचे मेजरिंग उपकरण असतात, त्यांचं इथं आपण मांडणी करतो, त्यांची वायरिंग करतो, याच्यामध्ये केलेली असते. नंतर हे झाल्यानंतर मग आपला पुढची स्टेप काय, याच्यामध्ये आपण सगळं केल्यानंतर इथं आपण अर्थिंग केली आहे का नाही त्याला पाहायचं असतं. तर तुम्ही कंट्रोल पॅनल तयार केल्यानंतर वायरिंग केल्यानंतर तिथं अर्थिंग पण त्याला करायला पाहिजे. मग अर्थिंग आपण जोडतो कंट्रोल पॅनलचे जे काही ते मेटॅलिक स्ट्रक्चर असेल, त्या मेटॅलिक स्ट्रक्चरला आपण तिथं अर्थ वायर जोडतो आणि ते अर्थ वायर आपण प्रॉपर अर्थिंग केली जाते. म्हणून अर्थिंग हे तिथं आवश्यक असतं, करायला पाहिजे. प्रत्येक कंट्रोल पॅनलला अर्थिंगचं कनेक्शन तिथं केलं पाहिजे. आपल्या सुरक्षिततेसाठी ते खूप आवश्यक असतं. नंतर पुढचं स्टेप आणि टेस्टिंग आलेली म्हणजे आपण जी काय वायरिंग केलेली आहे ती बरोबर आहे का चुकीची आहे. समजा आपण कुठे दुसरीकडे वायर लावली गेली का, त्यावर टेस्टिंग करणं. त्यासाठी मग काय करायचं आपण मग त्याचे टेस्टिंग करतो. त्यासाठी आपण ते कंटिन्युटी पाहतो. त्याच्या टेस्टिंगमध्ये दोन प्रकार आहेत, त्यामध्ये एक कंटिन्युटी टेस्टिंग आणि दुसरं शॉर्ट सर्किट टेस्टिंग. म्हणजे आपण जेव्हा समजा फ्रिक्शन सप्लाय त्या कंट्रोल पॅनलला दिलेला आहे, त्या वायरिंगमध्ये कुठे फेजचे शॉर्ट व्हायला नको त्याची आपल्याला खात्री करायची असते. त्यासाठी आपण ते टेस्ट घ्यायची असते त्यामध्ये. म्हणून आपली वायरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मग आपल्याला हे कंटिन्युटी आणि शॉर्ट सर्किट टेस्ट घ्यायचं असतं. त्यासाठी आपण कंटिन्युटीसाठी ओम मीटर किंवा आपण टेस्ट त्यामध्ये चेक करू शकतो. आणि शॉर्ट सर्किटसाठी आपण मेगर जे असतो, हे मेगर साईडने आपण शॉर्ट सर्किट घेऊ शकतो की कुठं शॉर्ट आहे का नाही आहे त्याची आपण खात्री करायची असते. जेव्हा आपले दोन्ही टेस्ट कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला खात्री झाली की दोन्ही टेस्ट ओके झाले, याच्या अर्थ आपला पॅनल आपण वायरिंग केली आहे, जो आपला पॅनल आपण तयार केला आहे तो आपला कसा आहे ओके झालेला आहे. आता आपल्याला त्या पॅनलला चार्ज करायला हरकत नाही, म्हणजे आपण त्याला सप्लाय द्यायला हरकत नाही. तर हे सगळं याच्यामध्ये त्यासाठी आपण जेव्हा टेस्टिंग करतो तर त्यासाठी काय करायचं असतं, आता एक सप्लायचं कनेक्शन केलेलं आहे, ट्रिपल सप्लाय आतमध्ये गेले पण ते एकमेकाला पुढे शॉर्ट व्हायला नको म्हणून वेगळं साईन आपण चेक करू शकतो. त्यामध्ये दोन फेजमध्ये वेगळं कनेक्शन दोन फेजमध्ये वेगळं लावायचा असतो आणि चेक करायचं असतं की त्यावेळेस आता इन्स्ट्रुमेंटचं रेजिस्टर मोजतो मेगा हा 1 मेगापेक्षा जास्त तो असायला पाहिजे. असे त्याच्यामध्ये स्किल आहे, त्याच्यामध्ये स्टेप्स सगळे आहेत. हा लक्षात सगळ्यांना. तर आपण आज काय शिकलो याच्यामध्ये कंट्रोल पॅनलमध्ये स्किल असतात, त्याच्यामध्ये छोटे स्किल असतात
आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख, नंतर मार्किंग, नंतर ड्रिलिंग, नंतर मेजरिंग, कनेक्शन आणि टेस्टिंग या एवढ्या स्किलच्या याच्यामध्ये अंतर्भूत होतं याच्यामध्ये. आयडेंटिफिकेशनसाठी तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे, सिम्बॉल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जेव्हा आपण एखादी ड्रॉइंग आपण आपल्या वाचायची असेल, ड्रॉइंगचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर कुठली पण ड्रॉइंग ही सिम्बॉलिक दाखवलेली असते. म्हणून ते तुम्हाला सिम्बॉल आहे तिथं माहिती असायला पाहिजे, तर तुम्हाला ती ड्रॉइंग तिथं कळणार नाही. अशा प्रकारे आपण जास्त प्रॅक्टिकल कम्प्लीट केलेलं आहे. ओके.